नमस्कार, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुरेश शिंदे. तर आजचा व्लॉग हा महाराजांची काल मूर्ती आली. मूर्ती आणल्याच्या नंतर त्या मूर्तीच्या निमित्त आज खूप काही कार्यक्रम आहेत. तर त्या कार्यक्रमासंदर्भात आजचा हा व्लॉग आहे. चला तर व्लॉगला सुरुवात करूया. राजा शिवछत्रपती महाराजांचा संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो. आणि तिवरेवासियांनी खरं तर गेल्या 20 वर्षापूर्वी राजा साऱ्या जनतेचा मायलेकींचा रक्षण करता सगळ्यांचा अन्नदाता विश्वातील न्याय देवता असा साऱ्या रयतेचा राजा म्हणून गरजे तिवरे गाव माझा चरणी नतमस्तक होतो. तिवरे गावचा ग्रामदेवत व्याघ्रांमध्ये मातेच्या चरणी नतमस्तक होतो. खरं म्हटलं तर तिवरेसारख्या छोट्या गावात एका बाजूच्या शेवटच्या गावामध्ये महाराजांचा अश्वारूढ एवढा चांगल्या पद्धतीने आपण उभा करू शकला, याबद्दल आम्हा सगळ्यांना खूप मोठा अभिमान. कारण हा उभा करत असताना जसं शिंदे कुटुंबियांनी आपलं सहकार्य केलेलंच, त्याचबरोबर इथल्या तरुण मुलांचा देखील आदर्श घेण्यासारखं आहे की सर्वांनी एकत्र येऊन खालच्या चौतऱ्यापासून ते सगळं काम करायची भूमिका या सगळ्या मुलांनी घेतली. त्यांना वडीलधाऱ्यांचं सहकार्य मिळालं आणि भगिनींचं देखील तेवढीच साथ मिळाली. त्यामुळे इतकी सुंदर अशी इथं म्हणजे आपल्याला कल्पनाही नव्हती इतका उत्तम पद्धतीचा पुतळा इथं अनावरण आज होऊ शकतो. या आपण दिलेली प्रेरणा आपण सर्वजण निश्चितच ही प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे जीवन जगण्याचं किंवा जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची जी काही गोष्ट आहे करण्याचा आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, आज तुम्ही हा एक स्मारक उभारलं म्हणजे तरुणांनी जर एकत्र आलं तर काय होऊ शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आहे. आणि तेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं मोठं स्मारक उभं केलंय. अशावरून पुतळा उभं करणं अवघड काय, कारण गेली कित्येक वर्ष मी चिपळूणात आहे आणि चिपळूणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अशावरून स्मारक नाही. आणि त्या निमित्ताने म्हणजे तुम्ही एवढं निर्माण केले याबद्दल खरोखर तुमचं सर्वांचं कौतुक आहे. शिवरायांच्या इतिहासाबद्दल बऱ्याच लोकांनी सांगितलं, पण मला एक सांगायचं आहे की मराठ्यांचा इतिहास हा कायम वेगळ्या पद्धतीने मांडला गेला, आता तो वेगळ्या पद्धतीने आणखीही मांडला जातोय. सर, आता शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली होत नाही हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. कारण शिवाजी महाराजांनी आयुष्यात तरी जाती धर्म केला नाही, जाती धर्म पाळला नाही. शिवरायांचं जे पावित्र्य आहे किंवा शिवरायांची जी काय आजही जी काय पुढलं जातं त्याचं एकमेव कारण की शिवरायांनी सर्व जनतेला एकत्र घेऊन राज्य केलं. म्हणजे जगामध्ये जे जे काही प्रमुख लढे झाले, मग तो व्हिएतनामचा असो, मग तो फिडेल कास्ट्रोचा याचा असो, हे सगळे जे लढे, आणि मग पाकिस्तानचा जरी लढा झाला, जे पाकिस्तान जे काही लढलं ते सुद्धा असं म्हटलं जातं की त्यांनी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली. म्हणजे विचार करा की शिवरायांचा जो काय गनिमी कावा होता किंवा जे शिवसूत्र म्हणतो, ऍक्च्युली गनिमी कावा आपण म्हणायला नाही पाहिजे. गनिम म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे त्याचा कावा, तर ते गनिमीचा कावा म्हणजे हे मुघल लोक म्हणत असत की शिवाजी महाराजांचा कावा हा गनिमी कावा म्हणजे गनिम ते म्हणते शिवाजीला म्हणत आणि म्हणून तो गनिमी कावा. तर शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला आजच्या तारखेला सांगतो की आज ही प्रेरणा गावागावात गेली पाहिजे. कारण त्या काळामध्ये म्हणजे 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जे काय सांगितलं, आज जर शिवाजी महाराज काय असते आणि त्यांनी काय केलं असतं हे आता सांगण्याची गरज आहे. खरं म्हणतो शिवाजी महाराजांच्या त्या काळात म्हणजे शिवाजी महाराज दक्षिण म्हणजे स्वतःचा राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिण भागात गेले. त्यांनी एक मोहीम काढली दक्षिण भागाची. कर्नाटक नंतर ते पार तंजावर पर्यंत गेले आणि तंजावरला जाऊन त्यांनी एक मंत्र दिला होता आपल्या मावळ्यांना की हत तंजावर तहत पेशावर अवघा मुळूक आपला. म्हणजे मराठ्यांचं वैशिष्ट्य याच्यात लक्षात घ्या, हत तंजावर तहत पेशावर अवघा मुळूक आपला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या समोर जो मुलूक होता तो पेशावर पर्यंत होता आणि हा पेशावर पर्यंतचा मुलूक आपण घेतला पाहिजे हे मावळ्यांना त्यांनी त्यावेळेस सांगितलं. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, राजाराम गेले, 27 वर्ष महाराष्ट्रातील जनता बिना राजाची होती म्हणजे ताराराणी होत्या,
परंतु इथल्या ज्या मराठ्यांनी म्हणजे सर्व जातीतले मराठे आले, पण त्यातल्या त्यात इथल्या ज्या मराठ्यांनी जो लढा दिला 27 वर्ष आणि त्या लढ्यातून जे काय स्वातंत्र्य निर्माण झालं आणि त्या स्वातंत्र्याचा परिपाक असा झाला की मराठ्यांनी झेंडे कुठपर्यंत नेले, आटके पार नेले. हा जो मंत्र शिवाजी महाराजांनी दिला, आजच्या युगामध्ये तो जर मंत्र साकार करायचा असेल तर आज शिवाजी महाराज असते तर आज त्यांनी वेगळा मंत्र दिला असता. आज त्यांनी सांगितलं असतं की ह्या जगावरती आपल्याला राज्य करायचं. शिवाजी महाराजांच्या समोर तो जो काळ होता तो पेशवापर्यंत होता, पण आज जग आहे आणि मग जगावर जर राज्य करायचं असेल तर आमच्या तरुणांनी म्हणजे तरुणांचं खूप तुमचं मी कौतुक करतो, कारण तुम्ही शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली. तर ह्या प्रेरणेने आता केलं पाहिजे की आज प्रेरणा अशी पाहिजे की ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला हे असं शिवाजी महाराज म्हटले असते आणि आपल्या तरुणांनी आपल्या जगावरती राज्य करण्याची संधी आता घेतली पाहिजे. कारण त्या जगामध्ये वेगळ्या पद्धतीचं हे चालू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आज भारतापेक्षा 3 पट 4 पट जमीन आहे, कॅनडामध्ये 5 पट जमीन आहे भारताची. त्याचे जमीन भरपूर आहे, संधी उपलब्ध आहे. तर ह्या संधीचा वापर करून कम्युनिटी लिव्हिंग दसपटीमध्ये दसपटकर आले शिंद्यांनी आणि 10 गाव वसले, हरण्यापर्यंत त्यांनी वसुली केली आणि हा 44चा पूर्ण भाग ह्या परकीय जुलमातून मोकळा केला त्या दसपटकरांनी. यापुढे जर राज्य करायचं असेल तर कॅनडामध्ये दसपटकरांचं दसपटी असावी आणि सागावर बसल्याचं ऑस्ट्रेलियामध्ये एखादं गाव असावं आणि मग तुम्ही बसले कुठले तर आम्ही ऑस्ट्रेलियाचे बसले आणि तुम्ही दसपटकर शिंदे कुठले तर आम्ही कॅनडाचे शिंदे. अशा प्रकारची भूमिका आणि प्रेरणा त्या शिवरायांकडून घ्यावी एवढं मी या ठिकाणी व्यक्त करतो. जय जिजाऊ जय शिव. बंधू आणि त्यांच्या समवेत त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय स्पीकर सर या ठिकाणी त्यांचा सत्कार करतायत. समारंभ सकाळचा आता पार पडलाय. सत्कार झालेत, भाषण झालेत, मनोगत व्यक्त झाले. भाषणापेक्षा प्रत्येकाचं मनोगत व्यक्त झालंय. दिग्गज मंडळी इथे येऊन गेली, त्यांची उपस्थिती झाली होती या कार्यक्रमासाठी. तर आत्ता आपण चाललोय घरी. आता थोड्या वेळाने जेवण करू आणि जेवण झाल्यानंतर आपण परत येऊया. थोड्या वेळाने पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल थोड्या वेळातच. चला तर आता संध्याकाळी कार्यक्रम आहे. सत्यनारायणची महापूजा आता चालू झालेली आहे. महापूजेला जाऊया, महापूजेचा तीर्थप्रसाद घेऊया आणि परत आपण रिटर्न येऊया. चला. अवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, अवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. अभिषेक माझ्या जिजाऊची पुढी आई कशी आणि भोकळा, माझ्या जिजाऊची पुढी आई कशी आणि भोकळा. तो बाबा बापे शिवबाटन मरला, तो बाबा बापे शिवबाटन मरला. कार्यक्रम सगळा झाला, जेवण झालं. जेवण झाल्यानंतर आता बाकीची तयारी सगळी मंडळी करतात. चला तर बाकीची तयारी आता करूया. सगळे जे पसरलं होतं जे काही आहे ते आता आटपून घेऊया. चला तर या व्लॉगला मी तेच एंड करतो आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कमेंट करून सांगा महाराजांची प्रतिमा कशी आहे किंवा तुम्हाला ही प्रतिमा कशी वाटली.